हाल दैवडीच्या बायका झोपला का आहे त्यांच्या आईचं नाव आजचीच्या आईचं नाव विचारू का महाराज काय अजून माता भक्तप्रल्हाद पोटामध्ये असताना श्री नारद मुनीचं कीर्तन ऐकायला प्रवचन ऐकायला नामचिंतन ऐकायला बसायचे आणि नारद मुनीचा एकच जप नारायण नारायण म्हणून भक्तप्रल्हाद नारायण नारायण पण बापाचा नियम होता नाम घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे बापाने सांगलं बाळ जगाला सांगितलंय मी भजन करू नका भजन केलं फासावर दिलं जाईल तुझं भजन केलं माझं काही खरं नाही बाबा मला काय सांगू नका मी भजन नाही सोडणार तसं नको करू बाळ जगाला सांगितलं बाबा भक्त प्रल्हादाने दिलेलं उत्तर आहे एक वेळ या देहातून प्राण जाईल पण माझ्या भगवंताचं नाव कधी जाणार एवढी निष्ठा नामावर पाहिजे आपली आपलं कसं आहे एका क्षणात पार्टी बदलतो आपण बोललो असते पण जाऊ द्या लय विषय वाढवाय नको पुढं चालय म्हणून हा एका क्षणात आपलं लगेच बदली होती आपली बरं का पण ऐका निष्ठा पाहिजे त्या ठिकाणी आपली आणि म्हणून ठीक आहे म्हणे जागा करता नियमन पोराला कशाला त्या फासावरती दिलं सुळावरती दिलं हातीच्या पायी दिलं उंच कड्यावरून ढकलून दिलं आगीमध्ये टाकलं अहो एवढंच काय उकळत्या तेलामध्ये टाकावं पण तरी सुद्धा भक्त प्रल्हादाच्या केसाला सुद्धा धक्का नाही ही नामाची ताकद आहे नामाने तरणार आहे तर नाही तर ती हा भरवसा नामधारक तसा नाम घेता वाया गेलं नाही सा कुणी ऐकलंय का कुणी नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे एवढं सामर्थ्य की ते नाम काय करू शकतं त्याच्या ज्ञानोबराने सांगावं यमे कुळ गोत्र एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे जिथं भगवंताचं नाम आहे ना काळ काय काळाचा बाप सुद्धा तिथं येऊ शकत नाही आणि एवढंच काय आहे का एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे जिथं नाम आहे माझे भक्त गाती देते नारदावी ज्ञानेश्वरी मध्ये सांगावं परिदयावासी पांडवा मी हरपलो की वसवा देत नाम घोष बरबा करी तू असे तिथं नाम घोष आहे साक्षात भगवंत तिथं आहे म्हणून भगवंताचं नाम घ्यावं घ्यायचं का तुम्ही म्हणत असला तर नाही तर चालू द्या घ्यायचं का जाऊ का घरी जाऊ नामामध्ये सामर्थ्य आहे बरं आपण जर भगवंताचं नाम घेतलं लेकरांना काय होतं माहिती सांगतो तुम्हाला देवाचं नाव नाही घेतलं तर देव काय आले देवाजीच्या मनात त्याच्या मनात आल्याशिवाय काही चालणार नाही पण त्याने आपलं नशीब बदलावं राजाचं भिकाऱ्याचा राजा तो करतो पण नशीब बदलावं याच्याकरता आपल्याला त्याचं नाव घ्यावं लागेल का नाही आणि नशीब कसं बदलतो माहिती रात्रीत येता आमच्या पोरीने मला एक व्हिडिओ दाखवला व्हिडिओ त्यामध्ये काळं कुळकुळीत मांजर होतं बघा नशीब पण काय खेळ आहे काळं कुळकुळीत मांजर होतं काय ना आजच्या व्हिडिओमध्ये फक्त डोळं गोळा करायचं मागच्या व्हिडिओमध्ये फक्त त्याने एकच केले हा पण रात्रीत आमच्या पोरींकडनं शिकून गेलं होतं रात्रीत कुठं झालं फेमस झालं का नाही वरती आलं का नाही कारण आले देवाजीच्या माहिती आहे का ते काळं मांजर ते जाऊ द्या लेकरांनो थोडंसं बारीक लक्ष द्या आता नंतर अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये काळं कुळकुळीत पोरग आहे बटाट्यासारखे डोळे आहेत त्याचे असं खतरनाक असेल त्याचं फटाचं तर काही सांगायलाच नको नारळासारखं तोंड आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी त्याला बारीक लक्ष देऊन बघितलं नेमकं फेमस झालं कशाने एवढं गाजलं कशाने ज्याच्याकडे सगळ्याच्या मोबाईलवर किती आहे म्हणलं बघावं तरी नीट निरीक्षण केलं
छान लेकरां करता एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या. चला मिळालं का बक्षीस? आता नाव घ्यायचं. हा तर तुम्हाला सांगू तेंगी तेंगी करताना लेकर अशी अशी करत होती. यात काय नवल मग दोन म्हातारी माझं तेंगी तेंगी म्हणजे सगळ्याला उगं माझ्याकडे असं बघणार जणू तुम्हाला माहितच नाही. हा लेकर बघाय अरे दाखवू दाखवू पिंटे दाखवू काकू कसं करतंय म्हणणारे पण कसं का असं ना ते किती वक्तय पोरग ते जगाने बघितलं नाही. पण रात्रीत वर आणलं का नाही देवाने त्याला आले देवाची चार आणि आपली पोरं फेमस व्हायला येड्या बाबळीच्या झाडावर चढ हिरीत उड्या मार तांगड्या तर वर कर नाहीतर झाडावर खाली लटक तरी काही ना काही करणार. कशा करता? फेमस व्हायला. पण होत कारण त्याला आले देवाजीच्या देवाच्या मनात येऊ लागतं. पण ऐका एखादी गोष्ट आपल्या नशिबात नसेल नशिबात नसणारी गोष्ट सुद्धा स्वतः देवाने आपल्याला दिलीच पाहिजे. त्याच्याकरता त्याचं नामचिंतन करायचं. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नाम विडोबार घुमाई टाळी टाळी भगवंताच्या नामा इतकं सावरतं कशामध्ये नाही. म्हणून जन्मोनी आपली वाचे स्मरा राम दरी हाती नेम हरणीसी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने राम नाम घ्यावं. खरं राम नाम तारणार आहे. तुम्हाला खरं सांगू मावशी हो आता मला इकडून उत्तर आलंच पाहिजे. मोठ्याने बोलायचं नाही तर कीर्तन संपणार 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 तुम्हीच ठरवा. पण आवाज आला पाहिजे. येईल का आवाज? जरा जोरदार आवाज कुणाचा येऊ दे ना आवाज जरा. हा तर मला तुमच्याकडनं उत्तर हवंय. लग्नामध्ये आपण नाव कोणाचं घेतो? लग्नामध्ये तुम्ही नाव कोणाचे घेता? हा वयानुसार ऐकायला कमी येते हो. मावशी ती चष्मावाली मावशी लग्नामध्ये नाव आपण कोणाचं घेतो? हा महाराजाचं. हा ना मला बोला म्हणते तर मग जाऊ द्या. लग्नामध्ये हे नाव कोणाचे घेतात? लाजले. लग्नामध्ये नाव कोणाचं घेतो? अहो बोला लग्न तुमची झालीत का नाही? तुमचं झालंय म्हणून तुम्हाला विचारायचं. भगवाजी आयोजक नियोजक झाली का लग्न? मग झाली असती तर माहीतच नाही आहे का नाही. सिस्टीम आलं का? झालंय का? झालंय मग लग्नामध्ये नाव कोणाचं घेतो? नवऱ्याचं नाव घेतो पतीचं नाव घेतो. बरोबर ऐका ना एकदा लग्नामध्ये नवऱ्याचं नाव घेतलं तर तो आयुष्यभर सांभाळतो. गड्या माझ्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर तो या संसार सागरातून का तारून येणार नाही. जीवनाची नायिका का पार करणार नाही. त्याचं नाव घेतलं पाहिजे का नाही? लोक सहज म्हणतात देवाने आमच्यासाठी काय केलं. देवाने बरंच केलंय आणि देवाने जे केलंय शब्दात नाही आपल्याला सांगतोय. आमच्या बाबतीत एक सांगू देवाच्या नामाचा परिणाम असा आहे की आता देव द्यायला लागलाय पण आमची जोडी फाटकी निघली हो. देतोय देव पण घ्यायचं सामर्थ्य नाही आपल्याकडं. देव देणार आहे फक्त आपण नामचिंतन करा. बघा लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा वाईट काळात कामाला येईल. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा वाईट काळात कामाला येईल. मी म्हणते नामचिंतन जवळ ठेवा वाईट काळात येणारच नाही. मला एवढं नामात सामर्थ्य आणि म्हणून रामाचं नाव प्रत्येकाने घेतलं पाहिजे. अहो काय नाचार्याने रामाचं नाव घ्यावं, विनाकाराने घ्यावं, भगवाजांनी घ्यावं, कीर्तनकारांनी घ्यावं. नवे नवे भारतातल्या बारक्यातल्या बारक्या
आणि म्हणून लेकरं जय श्रीराम. उशिरा करत आहे का जरा जोरदार. आणि मगाशी मी पाहिलं आमच्या विलास दादाची कन्या तिथं नाचत होती महाराज. जय जय श्रीराम बोले का जेव्हा आम्ही म्हणतो का ज्या नाचत होती किती आनंद घेत होती. आनंद घेता आला पाहिजे म्हणून लेकरा हो सियावर रामचंद्र की येऊ द्या ना जरा जोरदार. बघा वादळ आला पण तुमचा आवाज येईना. जोरदार सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की भारत का बच्चा जय जय श्रीराम. लेकरासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. तुझ्यासाठीच वाजवलं. ते दिसतं एवढं गुणाचं बरं का पण तेवढं गुणाचं नाही. आम्ही अनुभव
आणि म्हणून मावशा हो, आपल्या पोटी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर आपल्याला काय होणं गरजेचं आहे? काय होणं गरजेचं आहे? संपलं आता, बोला काय होणं गरजेचं आहे? जिजाऊ होणं गरजेचं आहे का नाही? छत्रपती शिवराय पोटात असताना माझ्या जिजाऊ आईसाहेबांना डोहायला लागलं युद्ध करावं, तलवारबाजी करावं. अहो, आपले श्रीराम प्रभू पोटात असताना माझ्या कौशल्या माताला डोहायला लागलं होतं काय? आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषण. काय डोहाळे होते ना आपले? कुठं पेन्सिलच खा, कुठं खडूच खा, हे काहीच नाही. काय कर, मातीच खातेत. आईने जर माती खाल्ली, आता मी इकडं नाहीच बोलणार. आईने जर माती खाल्ली तर लेकरू काय करल? हालत कर. पटलं गड्या बाबाचं. लेकरू काय करल? मातीच खायला. म्हणून मावशा, लेकरांना घडवायचं आपल्या हातात आहे. लेकरांना घडवायचं असेल, शूरवीरांची पुस्तकं द्या तुमच्या हातात, द्या ज्ञानेश्वरी हातात, द्या भागवत गीता गाथा द्या हातात. बघा, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही लेकरांचं. पण आताची माय काय देते माहिती का? फोन. खरं आहे का नाही मावशा? मी का माझ्या मनात सांगते का? खरं आहे का नाही? खरं बोला. तुम्हाला तुमच्या शेजारनी शिकवत. लेकराला काय देते आताची माय? कुशाला मोबाईल म्हणताय तर फोन देते. एवढं अवघड आहे. म्हणून उद्धाराची साधनं द्या, जेणेकरून त्यांचंही उद्धार होईल. या ठिकाणी बराच वेळ माझ्याकरता खर्च केला त्याबद्दल सगळ्याचे आभार आणि क्षमस्व. वेळ घेतल्याबद्दल आधी करून सगळ्याच्या मनापासून आभार. इथले आयोजक, नियोजक, संयोजक त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजचं ज्यांचं सौजन्य आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आजचं ज्यांची अन्नदानाची पंगत आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपले RK प्रोडक्शन या ठिकाणी YouTube चॅनल आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. सिस्टीम वाल्या दादांसाठी जोरदार टाळ्या. कीर्तनाच्या मंडपात बसून कीर्तन ऐकणाऱ्या महिला मंडळ, पुरुष मंडळी उभारून कीर्तन ऐकणारे, फिरून कीर्तन ऐकणारे, कटाड्यावर कीर्तन बसून कीर्तन ऐकणारे, पाय आखडून कीर्तन, पाय पसरून कीर्तन, झोपून कीर्तन, उड्या मारत कीर्तन, कीर्तन ऐकणारे सगळ्यासाठी जोरदार टाळ्या. भजन करणारे, कीर्तन ऐकणारे सगळ्यासाठी, त्या लेकरासाठी जोरदार टाळ्या. आधी करून असणारे सर्व मंडळी, आमचे गुरु काका, देशमुख परिवार सगळ्याचे, इथं असणारे आपले सुशील दादा आहेत, तुकाराम दादा, आणि करून आळंदीचे माझे बंधू गोडाचे सगळ्याच्या मनापासून आभार. याही दोन लेकरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आमच्या स्थितीताई, तृप्तीताई त्यांच्यासाठी, महाराजासाठी वाजू वाटलं तर वाजू. आणि आता एवढं वाजवलं तर वाऱ्यासाठी सुद्धा बिचारा सुटला म्हणून बरं झालं. आता म्हणलं आता पंखा हाय होय. वारच आलं नाही अजून इथपर्यंत. हे वार आलं तेव्हा मला कळलं. नाही, गोडाशी सगळ्यांनी साथ दिली. नजर चुकीने कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा गुरु
म्हणणार आहे का?